नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या विश्वासू चॅनल सत्याची शेतीमध्ये। मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत कापसाचे आजचे बाजारभाव, बाजारातील परिस्थिती आणि पुढे कापूस विकायचा आहे की थांबायचा आहे। शेतकरी मित्रांनो, सध्या कापसाच्या बाजारात चढउतार सुरू आहे। काही बाजार समित्यांमध्ये कापसाला चांगला दर मिळतोय तर काही ठिकाणी दर थोडा कमी दिसतोय। आज साधारणपणे महाराष्ट्रातील बाजारात कापसाचे दर 7,000 ते 8,500 रुपये प्रति क्विंटल या दरम्यान फिरताना दिसत आहेत। ज्या ठिकाणी कापूस दर्जेदार आहे, पांढरा आहे आणि ओलावा कमी आहे त्या कापसाला जास्त दर मिळतोय। पण मित्रांनो, बाजारात दर कमी जास्त का होतो यामागे काही मुख्य कारण आहेत ते आपण पाहूयात। यात पहिला आहे आंतरराष्ट्रीय बाजारातील कापूस दर, मिलकडून होणारी खरेदी आणि आयात निर्यात धोरण। जेव्हा मिलकडून मागणी वाढते तेव्हा बाजारभाव वाढतो, पण जेव्हा खरेदी कमी होते तेव्हा दर हे खाली येतो। आता सर्वात मोठा प्रश्न म्हणजे आता कापूस विकायचा आहे की थांबायचा आहे। जर तुमच्याकडे चांगल्या दर्जाचा कापूस आहे, साठवणूक करण्याची सोय आहे, आर्थिक ताण नाही, तर काही दिवस थांबणे हे फायदेशीर ठरू शकते। कारण पुढील काही महिन्यात मिलची मागणी वाढल्यास दर वाढू शकतो। पण जर पैशाची गरज आहे आणि साठवणूक नाही, कापूस ओला होण्याचा धोका आहे, तर चांगला दर मिळताच विक्री करणं हे योग्य राहील। मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, कापूस विकताना घाई करू नका। भाव रोज पहा, बाजार समितीची माहिती घ्या आणि मगच निर्णय घ्या। अशाच रोजच्या कापूस बाजारभाव, शेती माहिती आणि खऱ्या शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन मिळवण्यासाठी आपल्या सत्याची शेती या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअर करा। धन्यवाद।